नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एज्यू एमपीएससी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष कोळी. आज आपण 26 फेब्रुवारी 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरं पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये 10 असे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी खूप महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत प्रामाणिकपणे नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण डेली करंट अफेअर्स आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया आपण. INS अंजदीप कोणत्या शिपयार्डने बांधलेले आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 GRSE कोलकाता या शिपयार्डने INS अंजदीप हे बांधलेले आहे. आता आपण ह्याचं स्पष्टीकरण पाहूया जरा. तर मित्रांनो, आता आपण INS अंजदीप बद्दल थोडं जाणून घेऊया. तर भारतीय नौदल 27 फेब्रुवारी 2026 रोजी चेन्नई बंदरात INS अंजदीपचे कमिशनिंग करणार आहे. कुठे तर मित्रांनो, चेन्नईच्या बंदरामध्ये. किती तारखेला? तर 27 तारखेला INS अंजदीप बंदरात उतरली जाईल. आणि आता आपण INS अंजदीप बद्दल थोडं जाणून घेऊया आणि याचे उद्दिष्ट काय आहे तर ते पण पाहून घेऊया. GRSE ने बांधलेली ही 77 मीटर लांबीची युद्धनौका आहे. किती मीटर लांबीची युद्धनौका आहे INS अंजदीप? तर ती आहे 77 मीटर लांबीची. आणि याचे काय काम असणार आहे तर भारताच्या पाणबुडी विरोधी युद्ध आणि किनारी सुरक्षेला बळकटी देणे हे या INS अंजदीपचे काम असणार आहे. मित्रांनो, परीक्षेसाठी हा खूप महत्वाचा प्रश्न असू शकतो. चला तर आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात. दिल्ली ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? आणि त्याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टेफानोस साकेलार्डिस. तर मित्रांनो, नुकतीच दिल्ली ओपन टेनिस स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद स्टेफानोस साकेलार्डिसला मिळालेले आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतीच दिल्ली ओपन 2026 टेनिस स्पर्धा पार पडली आणि त्यात स्टेफानो सॅकेलार्डिसने विजेतेपद मिळवलेले आहे. तर स्टेफानोस सॅकेलार्डिसने नाट्यमय अंतिम फेरीत कोणाचा पराभव केला? तर ऑलिव्हर क्राफ्टला हरवून त्याने दिल्ली ओपन 2026 ची एकेरी पदचे विजेतेपद जिंकले. कुठले? तर एकेरी पदचे. आणि 21 वर्षीय सॅकेलार्डिसने विजय मिळवत त्याचे हे पहिले ATP चॅलेंजर टूर एकेरी विजेतेपद पटकावलेले आहे. मित्रांनो, त्याचं पहिलंच विजेतेपद आहे एकेरीचं आणि त्याने कोणाला हरवलेलं आहे तर ऑलिव्हर क्राफ्टला हरवून हे विजेतेपद जिंकलेले आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आजचा आपला प्रश्न क्रमांक 3 आहे. नीती आयोगाचे CEO म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला? आणि त्याची योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 निधी छिब्बर. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, नुकतेच निधी छिब्बर यांनी नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच की CEO म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. मित्रांनो, हा अतिरिक्त कार्यभार आहे आणि BVR सुब्रमण्यम यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर निधी छिब्बर यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, निधी छिब्बर यांच्या पूर्वी हा कार्यभार कुणाकडे होता तर तो 3 वर्ष BVR सुब्रमण्यम यांनी सांभाळलेला होता. आता त्यांचा 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आता निधी छिब्बर यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. आता आपण नीती आयोग काय आहे आणि नीती आयोगाबद्दल आपण थोडी माहिती घेऊया आता. तर मित्रांनो, नीती आयोग काय आहे आणि नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची एक काय थिंक टँक आहे, म्हणजे विचारगट संस्था आहे मित्रांनो नीती आयोग. आता ही नीती आयोगाची स्थापना कधी झाली तर स्थापना झाली 1 जानेवारी 2015 रोजी. आणि नीती आयोगाच्या पूर्वी काय होतं तर नियोजन आयोग होता. आता नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग असणार आहे. आणि त्यात नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर अध्यक्ष हे पंतप्रधान असतात, म्हणजेच की आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि उपाध्यक्ष कोण आहेत आता नीती आयोगाचे? नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत श्री सुमन बेरी. हे कधीपासून आहेत तर ते आहेत 1 मे 2022 पासून. आता नीती आयोगाचे CEO कोण आहेत तर आत्ताच आपण बघितलं की
निधी चिब्बर हे आता नीती आयोगाचे सीईओ असतील, म्हणजेच की ते अतिरिक्त कार्यभार सांभाळतील. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 2026च्या बाफ्टा पुरस्कारांमध्ये बुंगने कोणत्या श्रेणीत विजय मिळवला? मित्रांनो, हा बुंग हा चित्रपट आहे, मणिपुरी चित्रपट आहे मित्रांनो, आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, बुंग हा मणिपुरी चित्रपटने सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपटाचा पुरस्कार जिंकलेला आहे. आता या बुंग चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर लक्ष्मीप्रिया देवी ह्यांनी हा दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे आणि हा प्रतिष्ठित ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे. मित्रांनो, हा मणिपुरी चित्रपट ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मान मिळवणारा पहिला भारतीय ठरलेला आहे चित्रपट. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 5वा पाहूयात. प्रसाद योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्यटन मंत्रालय. तर मित्रांनो, प्रसाद योजना म्हणजे काय? तर तीर्थक्षेत्र पुनर्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीम, त्यालाच प्रसाद योजना असे म्हणतात. ही पर्यटन मंत्रालयाने कधी चालू केलेली आहे? तर 2015 मध्ये चालू केलेली ही योजना आहे. आता या प्रसाद योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर तीर्थक्षेत्र आणि वारसा स्थळांवर पर्यटन पायाभूत सुविधा सुधारणे हे या प्रसाद योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. सय्यद 3G हे कोणत्या देशाने विकसित केलेले नौदलाचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इराण. आता आपण सय्यद 3G ह्या क्षेपणास्त्राबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. सय्यद 3G हे इराणने विकसित केलेले नौदलाचे कोणत्या प्रकारचे आहेत? तर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. आणि ह्या सय्यद 3G क्षेपणास्त्राचं मुख्य काम काय असणार आहे? तर युद्धनौका आणि नौदल जहाजांना मध्यम पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रदान करणे हे या सय्यद 3G क्षेपणास्त्राचे मुख्य काम असणार आहे. काय असणार? तर युद्धनौका आणि नौदल जहाजांना हवाई संरक्षण पुरवणे हे या क्षेपणास्त्राचे मुख्य काम असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने महिलांसाठी वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी वनजीवी दीदी हा उपक्रम सुरू केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पलामाऊ व्याघ्र प्रकल्प झारखंड. आता मित्रांनो, आता ही वनजीवी दीदी उपक्रम काय आहे नेमका ते पाहूयात आपण. पलामू व्याघ्र प्रकल्पाच्या म्हणजे कुठं आहे तो झारखंडमध्ये आहे. दक्षिण विभागाने 17 गावांमध्ये शिक्षित महिलांना राखीव राजदूत म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी वनजीवी दीदी उपक्रम सुरू केलेला आहे. आता हा वनजीवी दीदी उपक्रम आणि त्याचा उद्देश काय आहे ते बघूया. स्थानिक महिलांच्या नेतृत्वाखाली संवर्धन प्रयत्नांना चालना देऊन वनविनाश आणि बेकायदेशीर वन्यजीव क्रियाकलाप रोखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मित्रांनो, वनविनाश आणि बेकायदेशीर वन्यजीवाचा क्रियाकलाप रोखणे हा वनजीवी दीदी उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आणि हा कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर तो हा पलामऊ व्याघ्र प्रकल्प झारखंड येथे चालू केलेला आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 आहे रतापानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. अधिक माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये रतापानी व्याघ्र प्रकल्प आहे. आणि आता हा चर्चेत काय आहे मित्रांनो रतापानी व्याघ्र प्रकल्प? तर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की रतापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांच्या नावावर ठेवले जाईल. म्हणजेच की या रतापानी व्याघ्र प्रकल्पाचे नामकरण करण्यात आलेले आहे. त्यांचं नाव काय ठेवलं जाईल आता? तर डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर असे ठेवले जाईल. त्यामुळे सध्या रतापानी व्याघ्र प्रकल्प हा चर्चेमध्ये आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे आजचा. भारतात प्रथमच कोणत्या राज्य सरकारने भरती ओहोटीच्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे?
आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केरळ. आता अधिक माहिती जाणून घेऊया आपण याची. तर मित्रांनो केरळ सरकारने भारतात पहिल्यांदाच भरती ओहोटीच्या पुरामुळे राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेली आहे. कोणी? तर केरळ राज्याने. पुढचा प्रश्न पाहूया. मित्रांनो आजचा प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात अल्फियस मधुसूदनाई नावाची पिस्तूल कोळंबीची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 केरळ. तर मित्रांनो नुकतेच केरळच्या कोची बॅकवॉटरमध्ये संशोधकांना अल्फियस मधुसूदनाई नावाची एक नवीन पिस्तूल कोळंबी प्रजाती सापडलेली आहे. आता याबद्दल आपण जाणून घेऊया. पिस्तूल कोळंबीला स्नॅपिंग कोळंबी असेही म्हणतात. आता ही स्नॅपिंग कोळंबी का म्हणतात? तर ती विशिष्ट आवाज काढतात म्हणून ह्या कोळंबी आहेत ते विशिष्ट एक आवाज काढतात. त्यामुळे ह्याचे नाव स्नॅपिंग कोळंबी देखील दुसऱ्या नावाने याला ओळखले जाते. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 10 प्रश्न 26 फेब्रुवारी 2026 चे, जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते आणि आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हे प्रश्न IMP असतील. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.